नमस्कार विद्यार्थ्यांनो, DAV मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी घटक श्रवण कौशल्य 1 यामध्ये आपण एक गोष्ट बघणार आहोत। मी एक गोष्ट तुम्हाला ऐकवणार आहे। त्या गोष्टीचं नाव आहे बैलाचे दूध। बघू आपण बैलाचे दूध, बैलाच्या दुधाची चव कशी असते ह्या संदर्भात थोडीशी माहिती बघू। तर बघा, ऐका, लक्षपूर्वक ऐकाल तर तुम्हाला गोष्ट समजेल। ठीक आहे, बघा, दरबार भरला होता आणि दरबाराचे काम चालू होते। दरबार संपल्यानंतर अकबराने बिरबलाला सांगितले, बिरबल, मला बैलाचे दूध पाहिजे आहे, तू मला ते आणून दे। एका वैद्यांनी मला एक औषध सांगितले आहे, त्यासाठी बैलाचे दूध लागणार आहे, तू काहीही करून मला बैलाचे दूध आणून दे। यावर थोडा विचार करून बिरबल म्हणाला, महाराज, मला 2-4 दिवस द्या, मी त्यामध्ये तुम्हाला बैलाचे दूध आणून देण्याचा प्रयत्न करीन। यावर अकबर म्हणाला, 7-8 दिवस घे, पण मला बैलाचे दूध आणून दे। हे झाल्यानंतर बिरबल त्याच्या घरी गेला, आपल्या घरी निघून जातो। काही वेळाने तो त्याच्या मुलीला म्हणाला, मी सांगेन तसे करायचे। महाराज अकबर यांच्या महालाच्या बाजूलाच एक नदी आहे, त्या नदीवर मध्यरात्री जाऊन जोरात कपडे धुवायचे, त्याचा आवाज अकबर यांच्यापर्यंत गेला पाहिजे, असे बिरबल आपल्या मुलीला सांगतो। वडिलांचे बोलणे ऐकून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री बिरबलाच्या मुलीने तसेच केले। ती मध्यरात्री त्या नदीवर गेली आणि तिथे जोरात कपडे आपटू लागली। या होणाऱ्या जोरदार आवाजामुळे अकबराची झोप मोडली आणि तो क्रोधित झाला। त्याने शिपायांना आदेश दिला, जो कोणी मध्यरात्री जोरात आपटून कपडे धुत आहे त्याला तत्काळ माझ्याकडे घेऊन ये। शिपायांनी त्यांच्या महाराजांचा आदेश पाळला आणि त्या मुलीला घेऊन ते महालात आले। महाराज महालात आल्यानंतर अकबराने विचारपूस केली, एवढी गरजच काय एवढ्या रात्री कपडे धुवायची? त्यावर त्या मुलीने घाबरत उत्तर दिले, काल मला खूप काम होते, कारण माझ्या वडिलांना मूल झाले, म्हणजेच माझ्या वडिलांनी मुलाला जन्म दिला, त्यामुळे माझा सर्व दिवस याच कारणामुळे व्यस्त होता, म्हणून माझी इतर कामे झाली नाहीत, त्यामुळे एवढ्या रात्री माझी कामे करण्याचा निर्णय घेतला, म्हणून मी मध्यरात्री कपडे घेऊन नदीवर धुण्यासाठी आले। यावर अकबर बोलला, काय बोलतेस, पुरुषाला मूल कसे होईल? त्यावर त्या मुलीने उत्तर दिले, हो महाराज, तुमचे बरोबर आहे, जसे बैल दूध देऊ शकतो तसे पुरुषांना देखील मुले होऊ शकतात ना। यावर लगेच अकबराला कळाले की व्यक्ती बहुधा बिरबलाने पाठविली असावी। नंतर त्या मुलीने अकबराला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि अकबराने आपली चूक मान्य केली। तर बघा, तात्पर्य असं, या गोष्टीवरून तात्पर्य असं की एखादी अशक्य गोष्ट जरी असेल तरी आपल्या बुद्धीच्या जोरावर किंवा चतुराईने ती जी समस्या असेल ती आपण सोडवू शकतो। तसेच इथे बिरबलने केले। तर यावर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिहा।